शिवसेनेचा आज 60वा वर्धापन दिन आहे। 60व्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण राज्यभरामध्ये शिवसैनिकांमध्ये आनंदोत्सव पाहायला मिळत आहे। मात्र एकीकडे आनंदोत्सव जरी असला तरी शिवसेनामध्ये म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील बंडामुळे शिवसैनिक कुठेतरी नाराज असताना पाहायला मिळत आहे। आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे, मात्र एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेमध्ये आता दोन वर्धापन दिन सोहळे पाहायला मिळत आहेत। एक वर्धापन दिन नेस्को येथे पार पडत आहे, तर दुसरा वर्धापन दिन सोहळा हा षण्मुखानंद येथे पार पडत आहे। षण्मुखानंद येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा हा वर्धापन दिन सोहळा पार पडत आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवरती जे खासदार आणि जे आमदार यापूर्वी ज्यांनी बंड केलं, जे आमदार खासदार फुटले, त्यांच्या पार्श्वभूमीवरती बॅनर लावण्यात आले आहे। मी षण्मुखानंद येथे आणि माझ्या डाव्या बाजूला तुम्ही पाहू शकता हा बॅनर आपल्याला पाहायला मिळत आहे। या बॅनरवरती बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आणि त्यांच्या मागे जी शिवसेनेच्या स्थापनेवेळी जी शिवसेनेची निशाणी होती, जी शिवसेनेचं चिन्ह होतं आणि जो शिवसेना ज्यामुळे ओळखला जातो असा तो वाघ आपल्याला पाहायला मिळत आहे। आक्रमक असा हा वाघ आपल्याला पाहायला मिळत आहे। बॅनर लावण्यात आलेला आहे आणि या बॅनरवरती आक्रमकता ती वाघाची आहे। वाघाच्या बरोबर मध्यभागी आपल्याला बाळासाहेब ठाकरे पाहायला मिळत आहेत। बाळासाहेब ठाकरेंच्या उजव्या बाजूला प्रबोधनकार ठाकरे आहेत, डाव्या बाजूला उद्धव ठाकरे आहेत आणि उद्धव ठाकरेंच्या बाजूला आदित्य ठाकरे पाहायला मिळत आहे। मुळामध्ये जर आपण पाहायला गेलं तर या सगळ्यामध्ये एक महत्वाचं आहे, ते म्हणजे एकंदरीत साधारणतः पाहतोय जरा या सगळ्यामध्ये या बॅनरवरती एक महत्वाचं लिहिलंय, ते म्हणजे यापुढे जर आपण पाहतोय या बॅनरवरची जर लाईन आपण जर पाहिली तर यामध्ये लिहिलंय, यापुढे एक जरी खासदार आणि आमदार नगरसेवक फुटला तर मात्र कायद्याची पर्वा न करता त्याला रस्त्यावर तुडवा। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे अशा प्रकारचं हे आपल्याला बॅनर या ठिकाणी पाहायला मिळत आहे। ज्या बॅनरवरती थेटपणे म्हणण्यात आलेलं आहे, यापुढे एक जरी खासदार आमदार नगरसेवक फुटला तर मात्र कायद्याची पर्वा न करता त्याला रस्त्यात तुडवा। साधारणतः पाहतोय की या अगोदर म्हणजे ज्या वेळेला शिवसेनेची स्थापना झाली त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे ज्या वेळेला संपूर्ण राज्यामध्ये शिवसेनेच्या निर्मितीनंतर साधारणतः पाहतोय की आपण जी जनता मराठी माणूस असेल त्यांच्या न्याय हक्कासाठी जी शिवसेना स्थापन झाली होती, त्यानंतर शिवसेनेच्या 80% समाजकारण आणि 20% राजकारण या माध्यमातून जी शिवसेना पुढे गेली, त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वात असताना शिवसेनेमधील जर कोणता नेता बंड करत असेल किंवा जर कोणी एक वेगळी भूमिका घेण्याच्या प्रयत्नात असेल तर निश्चितच तो विचार करत असते, कारण बाळासाहेब ठाकरेंची तेवढी दहशत असेल, बाळासाहेब ठाकरेंची भीती असेल ती असायची। मात्र गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे ज्या वेळेला बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे जी शिवसेना गेली त्यानंतर अनेक घटना आपल्याला पाहायला मिळत आहे। जे बाळासाहेब ठाकरेंसमोर खासदार असतील, आमदार असतील, कार्यकर्ते असतील, नेते असतील, जे बोलत नव्हते ते थेटपणे उद्धव ठाकरे यांच्या समोर आता बोलायला लागलेले आहेत। त्यानंतर गट तयार केला जात आहे। या अगोदर जर गट करायचा असेल किंवा गट केला असेल तर त्याची कुणकुण ही बाळासाहेब ठाकरे यांना लागायची आणि त्यानंतर थेटपणे बाळासाहेब ठाकरेंचा निर्णय असायचा। मात्र आता सध्याच्या घडीला एकंदरीत गट तयार होतो, मात्र त्या गट तयार झाला त्यानंतर तो कुठल्या परिस्थितीमध्ये असतो याची कुठलीही कल्पना उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचत नाही। मात्र त्यानंतर मात्र अशा अनेक घडामोडी घडतात। मात्र आता परिस्थिती ती म्हणजे जर नगरसेवक असेल, आमदार असेल, खासदार असेल, जर फुटला तर त्याला रस्त्यात तुडवा अशा प्रकारचं बॅनर जो तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लावायला लागलेला आहे। याचं कारण आहे की एक काळ शिवसेना म्हणजे भीती होती, मात्र आता ती भीती उरली आहे का असं सुद्धा सवाल या बॅनरच्या माध्यमातून आता उपस्थित झालेला आहे। मुळामध्ये मुद्दा आहे तो म्हणजे बंडाचा। या अगोदर सुद्धा अनेक बंड शिवसेनेमध्ये झालेत। मग जर पाहायला गेलं तर सुरुवातीचा बंड छगन भुजबळ असतील, त्यानंतर गणेश नाईक असतील, त्यानंतर आपण पाहतोय राज ठाकरे असतील, त्यानंतर आपण पाहतोय नारायण राणे असतील, त्यानंतर शिवसेनेचे जे खरं तर पाहायला गेलं तर ज्यांच्याकडे शिवसेना भाजपच्या युतीच्या माध्यमातून ज्यांच्याकडे नगराध्यक्ष साधारणतः पाहायला गेलं तर ज्यांच्याकडे एकंदरीत मंत्री होते ते एकनाथ शिंदे असतील, ते सुद्धा त्यांनी सुद्धा बंड केला। त्यांच्यासोबत अनेक आमदार असतील, खासदार असतील, त्यांनी बंड पुकारला। त्यानंतरचा आता आपण पाहतोय या वर्धापन दिनाच्या काही दिवसांपूर्वी झालेला खासदारांचा बंड। 6 खासदारांनी शिवसेना सोडल्याचं पाहायला मिळत आहे। ते 6 खासदार आजच्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाला उपस्थित नाहीये, त्यामुळे अनेक बंड हे शिवसेनेमध्ये होत आहेत। त्यामुळे आता परिस्थिती आहे ती म्हणजे या सगळ्यामध्ये कुठेतरी
बाळासाहेब ठाकरेंची भीती आत्ताच्या घडीला सध्या कमी झाली आहे का? दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना आत्मपरीक्षणाची गरज आहे का? या सगळ्यावरती साधारणतः पाहायला गेलं तर एकंदरीत आता शिवसैनिक कार्यकर्ते असतील ते सुद्धा व्यक्त व्हायला लागलेले आहेत. जर निष्ठावंतांचा विचार केला तर निश्चितच बंड होणार नाही. मात्र उपऱ्यांना जर उमेदवारी दिली, जर त्यांना निवडणुकीला संधी दिली तर घटना अशा अनेक घडतील. त्यामुळे आता उद्धव ठाकरे आजच्या भाषणादरम्यान नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान सगळ्या घडामोडीवरती आपलं लक्ष असणार आहे. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.